कथा श्री स्वामी समर्थांचा चमत्कार. पुरुषोत्तमला झाला साक्षात्कार. गोपाळपूर गावामध्ये पुरुषोत्तम नावाचा समर्थ भक्त राहत होता. वयाने साधारण 40च्या आसपास, पण मनाने अतिशय श्रद्धाळू. तो रोज समर्थांच्या चरणी मनापासून सेवा करायचा. श्री स्वामी समर्थ हाक देऊन दिवसाची सुरुवात करायचा. नोकरीतून महिन्याकाठी 12-15 हजार रुपये मिळायचे, पण कुटुंब मोठं आणि गरजा अधिक, त्यामुळे संसारात नेहमीच ओढाताण व्हायची. पुरुषोत्तमच्या डोळ्यात अनेकदा उदासी दिसायची. मी समर्थांची इतकी सेवा करतो तरीही जीवनात इतक्या अडचणी का, असा प्रश्न त्याला नेहमी त्रास द्यायचा. एका रात्री पुरुषोत्तमच्या स्वप्नात श्री स्वामी समर्थ महाराज आले. ते त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांचे बोलणे पुरुषोत्तमला नीट समजले नाही. सकाळी उठल्यानंतर मात्र त्याला वेगळाच उत्साह जाणवू लागला. आज काहीतरी शुभ घडणार आहे असे त्याला मनातून वाटू लागले. त्या दिवशी त्यांच्या घरी एक ज्ञानी समर्थ भक्त आले. त्यांना गावात पूर्वी कधी पाहिले नव्हते. ते सारखा श्री स्वामी समर्थ असा जप करत होते. पुरुषोत्तम आणि त्याच्या पत्नी देवकी यांनी त्यांचे मनापासून आदरातिथ्य केले. भेटीदरम्यान ज्ञानी व्यक्तींनी पुरुषोत्तमच्या उदासीचा अंदाज घेतला. विचारल्यावर पुरुषोत्तमने आपल्या आर्थिक अडचणी सांगितल्या. तेव्हा ज्ञानी व्यक्ती हसून म्हणाले, बाळा, समर्थ भक्तावर कधीही रुसत नाहीत, पण समर्थ म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू जर प्रयत्न केलास तर माझे आशीर्वाद तुला नक्की मिळतील, पण तू स्वतः पाऊलच उचलले नाहीस तर समर्थही तुला विनाकारण काही देणार नाहीत. त्यांनी पुरुषोत्तमला विचारले, तू नोकरीतून किती कमावतोस? पुरुषोत्तम म्हणाला, स्वामी, 12-15 हजार मिळतात, पण बचत शून्य, कारण घर खर्चच जेमतेम भागतो. ज्ञानी व्यक्ती समजावून म्हणाले, समज पुढच्या महिन्यापासून तुझा पगार 2,000 कमी झाला तरी काय करशील? पुरुषोत्तम आणि देवकी म्हणाले, काटकसर करून निभावून नेऊ. मग अगदी तसंच समज पुढच्या महिन्यापासून तुझा पगार 2,000 कमी झाला, पण हे पैसे तू बचतीत टाक. पगार झाला की आधी बचत मग खर्च, हा नियम काटेकोर पाळा. ते देवकीला म्हणाले, तू उत्तम स्वयंपाक करतेस, तुझ्या हाताला चव आहे, लहानसान काम करून घराला हातभार लाव, समर्थ तुझ्यासोबत आहेत. त्या दिवसापासून पुरुषोत्तम आणि देवकीनी ठरवलं, पगार मिळाला की आधी बचत मग घर खर्च. वर्षभरात त्यांनी जवळपास 50,000 रुपये जमा केले. बचतीच्या जोरावर त्यांनी छोटंसं नाश्ता सेंटर आणि मेस सुरू केली. सुरुवातीचे काही दिवस कठीण गेले, पण त्यांनी हार मानली नाही. देवकीने उत्तम पदार्थांची चव टिकवून ठेवली. पुरुषोत्तमने गिराहिकांशी प्रामाणिकपणे वागणूक ठेवली. हळूहळू लोक त्यांच्या मेसकडे आकर्षित होऊ लागले. चांगली चव, स्वच्छता आणि प्रामाणिकपणा यामुळे व्यवसाय वाढू लागला. काही वर्षातच त्यांचे उत्पन्न नोकरीपेक्षा कितीतरी जास्त झाले. ते आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले. आणि मग पुरुषोत्तम आनंदाने सर्वांना सांगू लागला, समर्थांवर मनापासून श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर प्रयत्नही करा. श्रद्धा अधिक प्रयत्न बरोबर यश. समर्थ आशीर्वाद नक्कीच देतात. आणि धडा, समर्थ आपल्याला आशीर्वाद नेहमीच देतात, पण प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. आधी बचत मग खर्च, हा नियम आयुष्य बदलू शकतो. श्रद्धा आणि परिश्रम यांच्या संगतीने जीवनात यश निश्चित.